सर, राजयोग अग्निहोत्राच्या माध्यमातून जीवनातील ताण तणाव, भय, क्रोध, आर्थिक समस्यावर मात करता येते. ती कशी करता येते याचा वैज्ञानिक आधारे कसे समजता येईल? ओके, तर राजयोग अग्निहोत्र ही संकल्पना काही नवीन नाही. आपल्या ऋषी मुनींच्या काळापासून यज्ञ पद्धती, हवन पद्धती यावर खूप शास्त्रोक्त वर्णन आहे. तसेच श्रीकृष्ण संदीपानी गुरुजींच्या आश्रममध्ये जेव्हा विद्या ग्रहण करत होते तेव्हा देखील अग्निहोत्र हवन पद्धतीचा उल्लेख आपल्याला शास्त्रामध्ये आढळतो. तर अग्निहोत्र म्हणजे काय की घरामध्ये, ऑफिसमध्ये, शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, हॉटेलमध्ये, रिसॉर्टमध्ये, तसेच कॉर्पोरेट ऑफिसमध्ये, मोठमोठ्या कंपन्यांमध्ये केले जाणारे छोटेसे हवन. तर यामध्ये 2 वेळा प्रामुख्याने उल्लेख आढळतो. एक म्हणजे सूर्योदयानंतरची वेळ आणि एक म्हणजे सूर्यास्तानंतरची वेळ. हा विषय इथंच थांबत नाही. तर अग्निहोत्राच्या माध्यमातून जेव्हा तो संकल्प, ते कमिटमेंट जेव्हा घेतली जाते आणि त्या काळामध्ये जो हवन तिथे होतो, तर त्या अग्नी प्रज्वलित झाल्यानंतर त्या माध्यमातून वैज्ञानिक पद्धतीने माणसाच्या जीवनातील जो काही ताण तणाव, चिंता, क्रोध किंवा आर्थिक समस्या यावर जी मात करता येते, तर ती कशी, हा प्रश्न सर्वात इम्पॉर्टंट आहे. तर अग्नी जेव्हा प्रज्वलित होतो तेव्हा सर्वप्रथम माणसाचं लक्ष त्या अग्नीवर असतं. त्या अग्नीमधनं जो काही प्रकाश आजूबाजूला पसरतो, त्या प्रकाशाच्या माध्यमातून त्या वातावरणातील नकारात्मकता, नकारात्मक स्पंदन हे हळूहळू कमी होतात आणि काही कालांतराने ते नष्ट देखील होतात. तर अग्निहोत्र जेव्हा सुरू होते त्यानंतर जेव्हा व्यक्ती त्या अग्निहोत्राशी एकरूप होतो तेव्हा त्या अग्नीच्या प्रभावाने त्या व्यक्तीच्या शरीरातील पंचमहाभूतांवर त्याचा परिणाम दिसून येतो. तसेच त्या व्यक्तींच्या सप्तचक्रावर त्या अग्निहोत्राचा प्रभाव दिसून येतो आणि ह्या सप्तचक्रांच्या ऊर्जा प्रवाहामध्ये जर कुठे कमतरता असेल तर ती कमतरता या अग्निहोत्राच्या पवित्र मंत्रोच्चाराने, तिथल्या ऊर्जेने ही भरून काढता येते. सातत्य गरजेचंच आहे. या माध्यमातून ज्या ज्या चक्रामध्ये अडचणी आहेत त्या चक्रातील ऊर्जा ही ऑटोमॅटिकली हील होते. त्या चक्रामध्ये हिलिंग सुरू होतं आणि त्या चक्रासंबंधी जे काही नकारात्मक विचार आहेत, नकारात्मक भावना आहेत, न्यूनगंड आहे, फोबिया आहे, क्रोध आहे, आर्थिक समस्येवर वारंवार नकारात्मक भावनेचे विचार आहेत, तर हे कुठंतरी कमी होतात आणि एक दिवस संपतात. मग त्या व्यक्तीचा ऑरा हा चेंज होतो. चेहऱ्यावर तेज येतं, कॉन्फिडन्स वाढतो, बोलण्यामध्ये, चालण्यामध्ये बदल होतात. मग होतं काय की त्या व्यक्तीचा ऑरा वाढल्यामुळे त्या व्यक्तीच्या ऑरामध्ये अशीच माणसं येतात जे अतिशय पॉझिटिव्ह आहेत, सकारात्मक गुणधर्म घेऊन चालतात, त्यांचं व्हिजन मोठं आहे, त्यांचं कमिटमेंट चांगली आहे, त्यांचं उद्देश चांगला आहे, पवित्र भावना आहे. आणि मग त्याच माध्यमातून तशा प्रकारच्या व्यक्ती, तशा प्रकारची वास्तू, तशा प्रकारच्या मीटिंग्स हळूहळू वाढत जातात आणि मग यातून तो व्यक्ती सुख, शांती, समृद्धीकडे ऑटोमॅटिक वळला जातो. तर असं म्हणतात की आरोग्यम धन संपदा. तर हे काही नवीन नाही, हे सर्व काही शास्त्रोक्त वर्णन आहे. आणि अग्निहोत्र ज्या ज्या घरामध्ये होतं, ज्या ज्या ऑफिसमध्ये होतं, त्या घरातल्या मंडळींचा ऑरा हा अतिशय पॉवरफुल असतो. त्या कंपनीची ग्रोथ ही नेहमी हायर साईडला असते आणि त्या कंपनीमध्ये जे काही मंडळी कार्य करते ती मंडळी कार्य करत असताना जणू माझी कंपनी आहे याच भावनेने कार्य करते आणि ती कंपनी आज मोठी होते. तर वैज्ञानिकपणे सांगायचं झालं तर आपली जी काही शरीररचना आहे तर ती शरीररचनेमध्ये आपण काय बघतो, फिजिक्स बघतो की आपले हाडामासांचा गोळा आपलं शरीर आहे, परंतु याला चालवणारं तंत्र म्हणजे ऊर्जा प्रवाह. तर एकदा का ऊर्जा बदलली तर त्या माणसाचं जीवन हे सुखी समृद्ध झाल्याशिवाय राहत नाही. परंतु याला वैज्ञानिक पद्धतीने समजून घेतले पाहिजे की आपल्या शरीरामध्ये जी काही आहे ती ऊर्जा आहे आणि अग्निहोत्राच्या माध्यमातून आपल्याला जे काही मिळते ती ऊर्जाच आहे.
या ऊर्जेचा आपल्या ऊर्जेशी जेव्हा संपर्क होतो, कोलॅबरेशन होतं, तेव्हा नकारात्मक ऊर्जा कमी होतात, सकारात्मक ऊर्जा वाढतात आणि शरीरामधील जी काही केमिस्ट्री आहे ती हळूहळू चेंज होते. जसं की कॉर्टिसॉल नावाचा हार्मोन जेव्हा वाढतो तेव्हा माणसाला राग येतो, क्रोध येतो, तो डिप्रेशनमध्ये जातो. पण त्याच्याच विरुद्ध जर ऑक्सिटोसिन वाढला तर त्याला प्रेमाची भावना येते, तो आनंदी राहायला लागतो, समाधानी असतो. तशाच प्रकारचं केमिकल रिॲक्शन्स ह्या आपल्या शरीरात होत असतात. जर त्या केमिकल रिॲक्शन्समध्ये पॉझिटिव्हिटी असेल तर तो व्यक्ती हळूहळू ऑटोमॅटिक आनंदी व्हायला लागतो आणि मग तो संपत्ती, समृद्धी हे आकर्षित करतो, आनंदी नातेसंबंध तयार करतो, समाजामध्ये चांगलं स्थान प्राप्त करतो आणि चांगलं सुंदर जीवन जगण्यास तो तयार होतो. तर माझं असं म्हणणं आहे की अग्निहोत्र ही जी संकल्पना आहे ही फार प्राचीन आहे. आपल्या आजोबा, पणजोबा, इवन आपले ऋषी मुनी, साधू संत या गोष्टींचं आपल्याला ज्ञान ऑलरेडी देऊन गेलेले आहेत. आता वेळ आहे या वेगवान जीवनशैलीमध्ये आपल्या जीवनात जे काही ताण, तणाव, कलह आहेत हे कमी करण्यासाठी एकमात्र उपाय आणि तोही अत्यंत फास्ट रिझल्ट देणारा, तो आता मला असं वाटतं की राजयोग अग्निहोत्रच आहे. त्यानंतर आज आपण बघतो की जिकडे तिकडे कॉन्क्रीटच्याच बिल्डिंग उभ्या आहेत, त्यामुळे जमिनीमध्ये जो काही जिओपॅथिक स्ट्रेस आहे तो वाढत आहे आणि त्यामध्ये वास्तुदोष निर्माण होत आहे. तर आपण ज्या बिल्डिंगमध्ये राहतो, ज्या बंगल्यामध्ये राहतो, तिथे आपल्याला माहीत नाही की वास्तुदोष आहे किंवा नाही. परंतु जर तो असेल तर त्या घरामध्ये, त्या बंगल्यामध्ये, त्या स्कूलमध्ये अग्निहोत्र हे प्रतिदिन झालेच पाहिजे. नाहीतर तिथे त्या जिओपॅथिक स्ट्रेसमुळे नाना प्रकारच्या व्याधी उत्पन्न व्हायची शक्यता नाकारता येत नाही. हे मागील वैज्ञानिक सत्य आहे आणि यावर आज देशामध्ये, आपल्या संपूर्ण विश्वामध्ये 72 ते 75 देश अग्निहोत्र शेती करत आहेत. या गोष्टीचा अभिमान आपल्या भारतीयांना वाटला पाहिजे आणि भारतीयांनाच आता आपण ह्या गोष्टी आधी समजून सांगू आणि मग आपण देश विदेशात ह्या गोष्टीचा प्रसार करू. तर अद्वैत माइंड वेल्थ अकॅडमी तर्फे राजयोग अग्निहोत्र प्रशिक्षण कार्यक्रम सुरू असतात. हे प्रोग्राम्स आता पुण्यासह मुंबई, पनवेल, जळगाव, सातारा, सोलापूर, सांगली या ठिकाणी आम्ही काही असोसिएट्स निर्माण केलेले आहेत. 36 जिल्ह्यामध्ये हे एक्सपॅन्शन होणार आहे. यासाठी आम्ही आतापर्यंत जे काही कार्य केले आहे त्या सर्व कार्यांचा अनुभव आम्ही तुम्हाला देणार आहोत आणि आपल्या जीवनामध्ये सुख, शांतीसोबत समृद्धी कशी येईल यावर आपण कार्य करणार आहोत. तर ज्या लोकांना अद्वैत माइंड वेल्थ अकॅडमीसोबत जोडायचे आहे, असोसिएट व्हायचे आहे, त्यांनी पुढे यायचं आहे. आम्ही त्यांना संपूर्णपणे गाईडलाईन देऊ, त्यांना पूर्ण गोष्टी समजून सांगू आणि या समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी तयार करू. या माध्यमातून शांतीसह समृद्धीसुद्धा कशी प्राप्त होईल यावर आपण कार्य करणार आहोत. तर प्रत्येक घराघरामध्ये अग्निहोत्र झालं पाहिजे, प्रत्येक बंगल्यात झालं पाहिजे, प्रत्येक कॉर्पोरेटमध्ये झालं पाहिजे, प्रत्येक शाळेमध्ये झालं पाहिजे. म्हणून आपण आता जवळपास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये आपण असोसिएट तयार करत आहोत. तर आपल्याला असं वाटतं की मला नोकरी करता करता, व्यवसाय करता करता एक चांगल्या उत्पन्नाची गरज आहे, मला चांगलं कार्य करायचं आहे, माझी भावना शुद्ध आहे, मला समाजाला चांगलं काहीतरी द्यायचं आहे. तर अद्वैत माइंड वेल्थ अकॅडमी आपलं स्वागत करत आहे. पुन्हा आपणा सर्वांना एकच सांगतो, ज्या घरामध्ये अग्निहोत्र होते त्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही नेहमी वाढतच जाते. धन्यवाद.